श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 2026 काही दिवसातच आपण 2026मध्ये जाणार आहोत. जसं वर्ष सरत जातं तसं आपण ही प्रगती केली पाहिजे. तर 2026ची जर तुम्ही टोटल केली तर त्याचा मूल्यांक येतो 1 आणि 1 हा सूर्याचा कारक आहे. सूर्य हा तेजस्वी आणि प्रकाशमान असतो. सूर्याप्रमाणे आपलं आयुष्यही तेजस्वी झालं पाहिजे. तर 2026मध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की आपली प्रगती झाली पाहिजे आणि 2026चा 1 हा जो कारक आहे ना, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती 100% होणार. तुम्हाला करायचं का आहे? मेहनत. म्हणजे मेहनतीला पर्याय नाही हे मी प्रत्येक वेळेस सांगते. ते आपल्याला केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर नवीन नवीन संधीसुद्धा आपल्याला 2026मध्ये उपलब्ध होणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर तुमचा सूर्य बलवान करायचा असेल तर करायचं का आहे? रोज सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला पूर्व दिशेला तोंड करून अर्ध किंवा जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर सूर्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याला एक प्रार्थना करायची आहे की तुझ्यासारखं माझं आयुष्यही तेजस्वी होऊन दे. माझ्या घरामध्येही सगळीकडे सूर्याचा प्रकाश म्हणजे सगळीकडे प्रकाश उजेड असून दे. त्याच्यानंतर तुम्हाला आदित्य स्तोत्र किंवा सूर्याचे स्तोत्र आहे, भास्कर स्तोत्र आहे, ते जर म्हणता आले तर ते म्हणा किंवा ऐका. मी नेहमी सांगते, श्रवण केल्याने सुद्धा आपल्या मंत्रांचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा बेनिफिट किंवा फरक आपल्याला जाणवतो. तर 2026मध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर 100% ह्या गोष्टी करा आणि 2026 तुम्हाला सगळ्यांना मस्त आनंदातच जाणार आहे. कारण स्वामी माऊली आपल्याबरोबर आहेत. आता कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.